नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या रजिस्ट्रेशनची जी अपडेट आहे ती आज आपण पाहूया। तर आज दिनांक 19 जुलै 2024 रोजी आपला सेकंड लास्ट दिवस आहे, म्हणजेच उद्या 20 तारखेला आपले रजिस्ट्रेशन्स क्लोज होणार आहेत। ज्यांचे रजिस्ट्रेशन्स करणं बाकी आहे कृपया त्यांनी रजिस्ट्रेशन त्वरित करून घ्यावेत, जेणेकरून उद्या ही लिंक आपली बंद होईल याची आपण काळजी घ्यावी। आपण रजिस्ट्रेशनची अपडेट पाहण्यासाठी आलो आहोत CET सेलच्या वेबसाईटवरती, ती म्हणजेच cetcell.mahacet.org, जिथे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी असणारी न्यू रजिस्ट्रेशन टॅब ही पाहायला मिळते। त्यानंतर लॉग इन ही टॅब पाहायला मिळते। ज्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला क्लिक करून करता येते। यासाठी आपल्याला त्या रजिस्ट्रेशन टॅबला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, ज्यामध्ये हॅव यू अपियर्ड फॉर महाबीएड CET 2024, तुम्ही महाबीएड CET 2024 दिली आहे का, असा हा प्रश्न आहे। त्याला आपल्याला यस, यासाठी आपल्याला यसला क्लिक करायचं आहे। यसला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला विचारलं जातं रजिस्ट्रेशन नंबर आणि आपला रोल नंबर। तर रजिस्ट्रेशन नंबर जो आहे आपला जो स्कोअर कार्ड आहे, तसेच आपलं हॉल तिकीट जे आहे त्यामध्ये आपल्याला रोल नंबर जो आहे RN रोल नंबर आपल्याला लेफ्ट साईड असलेला पाहायला मिळतो, तर राईट साईडला आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर असलेला पाहायला मिळतो। ही बाब आपण लक्षात घ्या। रजिस्ट्रेशन नंबर हा राईट साईडला आहे, तर रोल नंबर हा लेफ्ट साईडला आपल्या स्कोअर कार्डवरती पण आहे आणि आपलं हॉल तिकीट ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो त्यावरती पण आहे। हे दोन्ही इनरोल केल्यानंतर आपल्याला चेक CET डिटेल्स याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, जो BD या अक्षरापासून स्टार्ट होतो आणि BD पासून जो मिळालेला आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजेच बीएड, त्या रजिस्ट्रेशन नंबरने आपल्याला लॉग इन करायचं असतं। लॉग इनसाठी परत आपल्याला मग लॉग इनला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला इथे लॉग इन ID जो आपल्याला BD पासून सुरुवात होणार आहे तो इनरोल करायचा आहे आणि त्यानंतर उर्वरित नंबर व आपल्या ईमेलचा जो पासवर्ड होता सेम पासवर्ड तोच यूज करायचा आहे आणि नंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्या सर्व डिटेल्स म्हणजेच प्रोफाईल भरायचं आहे। त्यानंतर आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तर आता आपली जी टॅब आहे ती म्हणजेच आपली रजिस्ट्रेशन चेक करण्याची, आपण परत त्या टॅबवरती आलेलो आहोत, त्या पेजवरती आलो आहोत आणि आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत तब्बल 35,967 एवढे आपले रजिस्ट्रेशन्स झालेले पाहायला मिळतात। म्हणजेच आपले बरेच विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी आहेत। मित्रो आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत, उर्वरित रजिस्ट्रेशन ज्यांचे बाकी आहेत त्यांनी ते त्वरित करून घ्यावे आज व उद्या। तर उद्या सायंकाळी म्हणजे उद्या रात्री ही टॅब बंद होईल। टॅब कधी बंद होईल याची वाट न पाहता आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करून घ्यावेत आणि रजिस्ट्रेशन्स कंप्लीट झाल्यानंतर आपला पूर्ण फॉर्म आपल्याला सबमिट करावा लागतो। त्याच वेळेस आपण रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट होतं, ही बाब आपण लक्षात घ्या। तर ॲप्लिकेशन्स लॉकड 27,540 इतके ॲप्लिकेशन्स लॉक झालेले आहेत। त्यानंतर दुसरं एक काम आपल्याला महत्त्वाचं राहिलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजेच ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड। तर CET सेल आपल्याला ॲप्लिकेशन व्हेरीफाय करत असतं। आपल्या फॉर्मची डेट जरी 20/7/2024 असली तरी जे आपले ॲप्लिकेशन्स आहेत ते व्हेरीफाय होण्याची डेट जी आहे ती 20/7 नसून ती 24/7 आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे आपले ॲप्लिकेशन 20 तारखेला बंद होतील, परंतु त्याचं व्हेरिफिकेशन पुढेही कंटिन्यू चालू राहील आणि सर्व व्हेरिफिकेशन होईपर्यंत आपल्याला हे व्हेरिफिकेशन CET सेल करताना पाहायला मिळतं। परंतु 20 तारखेनंतर आपल्याला रजिस्ट्रेशन मात्र करता येणार नाही। यासाठी आपण वेळेत रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे। आपली डेट जी आहे त्या अगोदर आपण रजिस्ट्रेशन करून घ्यावं। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण जे इन्स्टिट्यूट आहेत म्हणजेच कॉलेज आहेत, कॉलेजचे प्रकार ह्या बाबी जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत। धन्यवाद।